आवाज मानदेशाचा। शिखर शिंगणापूर तालुका माण येथे चैत्र शुक्ल एकादशीला इंदूर राजघराण्याचे वारस कालगावडे यांनी रीतिरिवाजाप्रमाणे घोड्यावरून बसून वाजत गाजत येऊन शंभू महादेवाचे दर्शन घेतले। आजच्या दिवशी या राजाचा मान असतो, त्यांनी पादत्राणे घालून गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेतले। चैत्र शुक्ल अष्टमीला शिवपार्वती विवाह सोहळा पार पडला। आख्यायिकेनुसार या विवाह सोहळ्याला त्या काळी इंदूरच्या राजाला लग्नाचे निमंत्रण दिले गेले नव्हते, म्हणून एकादशी दिवशी येऊन निमंत्रण दिले नसल्याने देवाचा निषेध केला होता आणि आतापर्यंत चालत आलेल्या परंपरेनुसार कालगावडे राजे हे त्यांचे वंशज घोड्यावरून पायात पादत्राणे घालून थेट मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊन भक्तिरूपी निषेध करतात। मंगळवार 8 एप्रिल रोजी सकाळी कालगावडे राजांनी पुष्कर तलावामध्ये स्नान केले। त्यानंतर उमाबनातील नांदरुकीच्या झाडाखाली बसून कांदा चटणी आणि भाकरी खाल्ली आणि न्याहारी केली। इंदूर राजघराण्याचे वारसदार माळेगाव पोस्ट राक्षी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर गणेश सुखदेव कालगावडे यांनी पादत्राणासह मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर बेलफूल दवना विभूती भस्म वाहिले आणि मानापानाप्रमाणे दर्शन घेतले। आज सर्व शिवभक्त एकादशी निमित्त उपवास करतात, मात्र ते न्याहारी करतात। रीतिरिवाजाप्रमाणे कालगावडा राजांनी आज पारंपरिक पद्धतीने घोड्यावरून येऊन दर्शन घेतले। महादेवाच्या मंदिरात जाऊन येऊन त्यांच्याबरोबर आलेल्या भाविकांनी महाप्रसाद घेतला। कालगावडे राजे यांच्याबरोबर नगर जिल्ह्यातील सुमारे 90 गावातील भक्त भाविक यांच्या समवेत दरवर्षी येत असतात। कालगावडे राजे हे एकादशीच्या अगोदर आपल्या लवाजम्यासह शिंगणापुरामध्ये दाखल होत असतात। ते गावाच्या वेशीच्या बाहेर डोंगरावर मुक्कामी असतात। मानसरोवर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसरोवर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।